स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर बघा, आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे, म्हणजे आज वसुबारस आहे। आजपासून दिवाळीला प्रारंभ होतो। तर सकाळी बघा, कोवळं ऊन आलं होतं आणि सकाळचं वातावरण खूपच छान होतं। तर म्हटलं चला, एनर्जी आहे तोपर्यंतच घरातली कामे आवरून घेऊया। घरातील संपूर्ण कामे आवरून घेतली आणि आज भजीचाच नाश्ता करून घेतला। कांदे भजी होती। त्याच्यानंतर बघा, दुपारच्या वेळेस छान अशा शंकरपाळ्या केल्या। खूप छान शंकरपाळ्या झाल्या होत्या। त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये सुद्धा टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा। आणि त्याच्यानंतर बघा, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता। तर मटकीची भाजी बनवली होती, साध्या सिंपल पद्धतीनेच बनवली होती बघा। आणि मी हे कांदा खोबऱ्याचं वाटप नेहमी फ्रीजमध्ये बनवून ठेवत असते। कसं होतं, ज्यावेळी गडबड असते ना, त्यावेळी आपल्याला सहज आणि लवकर वापरता येतं। त्यामुळे आपण नेहमी बनवून ठेवायचं। फ्रीजमध्ये हे वाटण 8 ते 15 दिवस सहज टिकतं। त्यासाठी बघा, कांदा टोमॅटोचा वापर या वाटणामध्ये कमी करायचा, जेणेकरून 8 ते 15 दिवस आपलं वाटण सहजरित्या राहील। त्यामध्ये वाळलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण आणि तीळ जिरं इतकं जरी घातलं तरी पुरेसं आहे। ह्या वाटणाने खूप छान टेस्ट येते भाजींना आणि सकाळच्या गडबडीमध्ये भाज्या पटकन होतात। त्याच्यानंतरच बघा, भाकरी देखील बनवून घेतल्या। जास्ती काय बनवायच्या नव्हत्या, 2च भाकरी बनवायच्या होत्या, पण म्हटलं लगेच बनवून घेऊया। लागोपाठ कामे केली म्हणजे फास्ट होतात आणि आपल्याला देखील थोडासा वेळ मिळतो। त्याच्यानंतर बघूच शकता किती छान अशी मटकीची भाजी झालेली आहे। असं काही जेवण करून घेतलं आणि म्हटलं पचन होईसाठी थोडंसं सारण परवाचं राहिलं होतं, तर वेस्टेज जायला नको म्हणून थोड्या करंज्या देखील बनवून घेतल्या। आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये छान असं किचन क्लीन करून घेतलं, म्हणजे सकाळी काही ताप राहत नाही आणि किचन क्लीन जर असेल तर खूप छान वाटतं। चला तर भेटूया